जेवढी मेहनत एका फुलवंतीवरती मी घेतो किंवा एका देऊळबंदवरती घेतो किंवा एका सरसेनापतीवरती घेतो किंवा एखाद्या इंगलीवर घेतो तेवढीच मी छोरी 2 वर घेतली आहे. छोरी किंवा लपाछपी यामध्ये कायम फिमेल प्रोटॅगनिस्ट आणि मेल जेवढी कॅरेक्टर असतात ती सगळी निगेटिव्ह साईडची होती काय. पण नंतर ते बघायला खूप मजा येते की आपण त्या एका वेगळ्या जगाचा भाग झालेलो. आता त्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू शो बघायला मी खूप उत्सुक आहे की त्या जगामध्ये मी कसा दिसतोय. पण आयुष्याच्या या टप्प्यावर हिंदीतलं एक वेगळं पर्व, ज्या सगळ्या गोष्टीत आयुष्यातल्या अनेक ऊन पावसाचे खेळ झाल्यानंतर छोरी 2 येणं, कशा अर्थाने या सगळ्या प्रवासाकडे पाहतोस? छान वाटतंय. इट इज माय फिल्म, माझीच फिल्म आहे. माझ्या आता म्हणजे इट्स गुड. इट्स लाईक एनी फिल्म कमिंग आउट तेवढाच एक्साइटमेंट छोरी 2 करताय. जेवढी मेहनत एका फुलवंतीवरती मी घेतो किंवा एका देऊळबंदवरती घेतो किंवा एका सरसेनापतीवरती घेतो किंवा एखाद्या इंगलीवर घेतो तेवढीच मी छोरी 2 वर घेतली आहे आणि त्यामुळे तेवढ्याच हृदयाच्या जवळच आहे. सो आय एम हॅपी अबाउट इट. आणि पहिल्यांदा मी हॉरर युनिव्हर्स मध्ये काम करतोय. आतापर्यंत हॉरर जॉनर मध्ये मी काम केलेलं नव्हतं आणि विशाल फुरिया जो छोरी 2 चा डिरेक्टर आहे त्याला आणि मला या जॉनरमध्ये काहीतरी खूप वर्षांपासून बनवायचं होतं. आम्ही बऱ्याच संहिता डिस्कस पण केल्या होत्या माझ्या घरी बसून आणि काही असं वर्कआउट झालं नव्हतं आणि सडनली छोरी 2 त्यांनी करायला घेतला तेव्हा त्यांनी कॉल केला मला अँड आय सेड येस, कारण मी त्याच्याबरोबर आधी काम केलं होतं आणि आम्हाला करायचं होतं. सो वी वर लाईक हॅपी टू कोलॅबोरेट. निश्चित यामधला एक तू जे म्हणालास की पहिल्यांदा हॉरर जॉनर मध्ये काम करणं, नेमकं गूढ रहस्य आणि त्या सगळ्यामधला असणारा एक वेगळा पर्याय म्हणून याकडे पाहता येईल आणि त्याच छोरी 2 आहे तर त्यामधला असणारं कनेक्शन किंवा असणाऱ्या तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल, ओव्हरऑल त्या प्रवासाबद्दल तू काही सांगू शकशील का? करेक्ट. आता मी लपाछपी आधी पाहिला होता, तो मला खूप आवडला होता विशालचा. मग छोरी पाहिला, छोरी मला प्रचंड आवडला आणि आय थिंक दोन्ही चित्रपट लोकप्रिय आहेत तसे त्यांच्या पद्धतीने. छोरीची स्टोरी संपते आणि त्यानंतर काही वर्षांनंतर छोरी 2 सुरू होतो. सो नुसरत आणि नुसरतची मुलगी हे मागच्या चित्रपटातनं पुढे कॅरी फॉरवर्ड केले, पण इथनं पुढे स्टोरी कम्प्लिटली नवीन आहे आणि त्यामध्ये त्यांच्या आयुष्याचं विशालनी मला सांगतात ते सांगितलं की छोरी किंवा लपाछपी यामध्ये कायम फिमेल प्रोटॅगनिस्ट आणि मेल जेवढी कॅरेक्टर असतात ती सगळी निगेटिव्ह साईडची होती कायम. सो तो म्हणाला छोरी 2 मध्ये मला एक पॉझिटिव्ह मेल पण सोबत ठेवायचा आहे तिच्या, जो तिच्या सोबत तो प्रवास करेल आणि तिला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा मदत करेल. त्यामुळे त्यांनी एका पोलीस ऑफिसरची भूमिका लिहिली होती आणि त्यामुळे ही अप्रोच मी. सो माझ्याकरता द गुड पार्ट अबाउट इट, एक तर हॉरर जॉनर मध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही जर काही नॉर्मल कॅरेक्टर करत असाल, आता मी पोलीस ऑफिसरची भूमिका केली तर माझ्याकरता सगळं जग नॉर्मलच आहे. मी काय अगदी आता मी भूत पाहणार आहे म्हणून मी जाऊन ऍक्टिंग करणार आहे असं नाही. मी जशी ऍक्टिंग इतर याच्यात करेन तशीच करेन. पण नंतर ते बघायला खूप मजा येते की आपण त्या एका वेगळ्या जगाचा भाग झालेलो. आता त्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू शो बघायला मी खूप उत्सुक आहे की त्या जगामध्ये मी कसा दिसतोय, जे ओव्हरऑल जग त्यांनी निर्माण केलंय. कारण ते कल्पनेच्या पलीकडलंय. ते सामान्य आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी नाही आहेत ना, ते आपल्या आजूबाजूचे जग नाहीये. सो आय थिंक दॅट ते जे एक अनाकलनीय असं जग आहे जे आपल्या फक्त कल्पनेत असतं किंवा कल्पनेच्याही पलीकडे खूप गूढ असतं. सो ते बघायला कायमच लोकांना रोमांच. म्हणजे आपण गेल्या वर्षी पण पाहिलं तर द हॉरर जॉनर हॅज परफॉर्म द बेस्ट आय फील इन द लास्ट 1 year. हॉरर जॉनरचे चित्रपट लोक आता खूप चांगल्या रीतीने ऍक्सेप्ट करायला लागले. सो एखादा चांगला चित्रपट बनवला हॉरर मध्ये तर इट वर्क्स, पीपल एन्जॉय वॉचिंग इट. सो क्वाईट एक्साइटेड. छोरी 2 ऑल्सो आय जस्ट होप की लोकांना तो तितका आवडेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.